अर्धे सोडलेच दिसतेस Good evening, everyone. Good evening. Very good evening to all dear students. Good evening. Good evening, good evening, good evening, all of you. Let us start our today's session. Good evening, good evening, good evening. चला पहा, आपण 6वा पाठ अभ्यासत आहोत महत्व मापनाचा. त्यामधील आपला नमुना प्रश्न तर आपले पाहून झालेले, तसेच स्वाध्याय 6.1 सुद्धा आपण त्यातील सुद्धा 4 प्रश्न पाहिलेले. तर आज आपण पुढचा प्रश्न पाहूयात. चला, स्वाध्याय 6.1 मधील 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहेत. काल आपण मला वाटतं 5 प्रश्न पाहिलेले, त्याच्यामुळे आजच्या सेशन मध्ये आपण 6वा प्रश्न घेत आहोत पहिल्यांदा. ठीक आहे, हा कुठला आहे तर स्वाध्याय 6.1 मधला प्रश्न आहे 6वा. 5 रुपयांच्या एका नाण्याचे वजन 9 ग्रॅम आहे. अणुकडे असलेल्या 5 रुपयांच्या नाण्यांच्या पिशवीचे वजन 9 किलोग्रॅम आहे. तर त्या पिशवीत किती नाणी आहेत? ऑप्शन ए आहे 10, बी आहे 1000, सी आहे 100 आणि ऑप्शन नंबर डी आहे 10,000. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्हाला युनिट सारखे आहेत का ते आधी पाहावं लागेल आणि ते पाहिल्यानंतर युनिट कन्वर्जन केल्यानंतर तुम्हाला उत्तर पटकन काढता येईल. चला, प्रयत्न करा सर्वांनी, सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे बाळांनो. चला, पटापट उत्तर आले पाहिजे चॅट बॉक्स मध्ये. व्हेरी गुड. चला, खूप छान. यशस्वी, प्राप्ती, श्रेया, आर्या, समृद्धी, सिद्धी, कार्तिक, अवनी, सुप्रीत, जान्हवी, श्रेया, स्वराली, पार्थ. ओके, चला, सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा उत्तर टाकण्याचा. खूप छान. काही जण पटकन झटकन उत्तर काढतात आणि पाठवतात. करेक्ट श्रुती. ओके, आरोही, हेताक्ष, समृद्धी, विवेक. विवेक, गुड इव्हिनिंग. उत्तर टाका, उत्तर. प्रश्न आहे समोर तुमच्या स्क्रीनवरती. ठीक आहे, करेक्ट. प्रियंका, अभिषेक, तेजस, सोमनाथ, आर्यन. ओके, व्हेरी गुड. बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय की 5 रुपयांच्या एका नाण्याचे वजन आपल्याला दिलेलं आहे. 5 रुपयांचा कॉइन माहिती आहे सगळ्यांना, आहे की नाही? गोल्डन कलरचा असतो, त्यानंतर आपला जसं साधा रुपया असतो त्याही कलरचा सिल्वर मध्ये सुद्धा असतो. तर काय, 5 रुपयांच्या एका नाण्याचं आपल्याला वजन दिलं या ठिकाणी, जे की आहे 9 ग्रॅम. किती आहे? एका नाण्याचं वजन आहे. एका नाण्याचे वजन, एका नाण्याचे, नाणं म्हणजे कॉइन. ओके, नाण्याचे वजन काय? एका नाण्याचे वजन 9 ग्रॅम असं आहे. किती? 9 ग्रॅम. अणुकडे असलेल्या 5 रुपयांच्या नाण्यांच्या पिशवीचे वजन 9 किलोग्रॅम आहे. अणुकडे काय आहे? काय अणुकडे? पिशवी आहे, बॅग आहे, आणि त्या बॅग मध्ये, चला ही बॅग आहे अणुची, आणि बॅग मध्ये बकेटच दिसायली मला तर,
तर अशी पिशवी काढूयात आपण जे की अणुकडे आहे आणि त्याच्यामध्ये 5-5 रुपयांचे नाणे आहेत. काय आहेत? 5-5 रुपयांची नाणी आहेत आणि त्या नाण्यांच्या पिशवीचं वजन किती आहे? 9 किलोग्रॅम. आता इथंच तुम्हाला लक्षात येईल की ही जी 5 रुपयांच्या नाण्यांची पिशवी आहे, 5 रुपयांच्या नाण्यांची पिशवी, त्याचं वजन 9 किलोग्रॅम आहे. किती आहे? 9 किलोग्रॅम. आता लगेच कळायला पाहिजे, लगेच समजलं पाहिजे की या ठिकाणी नाण्याचं वजन ग्रॅम मध्ये दिलंय, पण जी नाण्यांची पिशवी आहे त्या पिशवीचं मात्र वजन किलोग्रॅम मध्ये दिलेलं आहे. हे आलं का सगळ्यांच्या लक्षात? समजलं का? पिशवीचं वजन किलोग्रॅम मध्ये, म्हणजे युनिट सारखे नाहीयेत. युनिट सारखे आहेत का? युनिट सारखे नाहीयेत. आपल्याला युनिट आधी सारखे करून घ्यावे लागतील बाळांनो. म्हणून याच्यासाठी 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम हे आपल्याला युनिट या ठिकाणी वापरावं लागेल. ओके, मग चला 9 किलोग्रॅमचं किती होणार ग्रॅम्स? तर 9000 ग्रॅम्स. अतिशय सोपं आहे हे. चला, युनिट कन्व्हर्जन सगळ्यांना करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपला जो तक्ता आहे किलो, हेक्टर, डेका, ग्रॅम, मीटर, लिटरच्या कुठे डावीकडे, उजवीकडे म्हणा किंवा अलीकडे पलीकडे म्हणा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तुम्हाला जसं करायचं तसं करा, पण परफेक्ट पाठ करा, जेणेकरून तुम्हाला युनिट कन्व्हर्जन मध्ये एककाच्या रूपांतरामध्ये अडचणी येणार नाही. ओके, समजलं सगळ्यांना? चला, मग आता जी पिशवी आहे ती 9000 ग्रॅम्सची आहे आणि जे एक नाणं आहे त्या एका नाण्याचं वजन आहे 9 ग्रॅम. मग आपल्याला या ठिकाणी एकूण नाण्यांची संख्या काढायला सांगितली की त्या पिशवीत, अणुकडे जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये एकूण नाण्यांची, 5 रुपयांचे जे नाणं आहे त्या नाण्यांची संख्या किती. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? या 9000 ला कितीने भाग द्यावा लागणार आहे? 9 ने. ठीक आहे, कारण की एका 5 रुपयाच्या नाण्याचं वजन आहे 9 ग्रॅम. ओके, म्हणून आपल्याला या ठिकाणी 9000 भागिले 9 करायचंय, भागाकार करायचा आणि पटकन उत्तर काढायचं. बघा, 9 1 9, 9 1 9, 9 0 0, 9 0 0 आणि 9 0 0. सो फायनल आन्सर तुमचं या प्रश्नाचं येणार आहे 1000 नाणी. किती नाणी असणार आहेत अणुकडे? तर 1000, जे की आहे ऑप्शन बी मध्ये आपलं उत्तर, की त्या पिशवीत 1000 नाणी असणार आहेत. म्हणून अणुकडे जी पिशवी आहे त्या पिशवीत 1000 नाणी आहेत. हे आपलं अचूक उत्तर असणार आहे बाळांनो. चला, समजलं सगळ्यांना? अतिशय सोपा छान असा प्रश्न होता. सर्वांना सोडवता आला का बघा? ज्यांना नसन आला त्यांनी काय करायचंय? थोडीशी मेहनत घ्यायची आहे. जे दररोज होते आपल्या सेशन मध्ये, क्लासमध्ये, ते उदाहरणं परत परत सोडून पाहिजे 2-3 वेळेस. ओके, चला लिहून घ्या. ज्यांचं राहिले त्यांनी पटकन, राहिलेल्या बाळांनी पटकन उदाहरण लिहून घ्यायचं आहे. चला, वेळेवर हजर व्हायचे सगळ्यांनी. काही विद्यार्थी लेट जॉईन झालेले आहेत. ओके, समजलं सगळ्यांना उदाहरण कसं सॉल्व्ह करायचंय? आलं लक्षात? व्हेरी गुड. समर्थ, समृद्धी, स्वराली, आराध्या, वेदिका, स्नेहा, प्राप्ती. ठीक आहे, व्हेरी गुड. झालं सगळ्यांचं लिहून? चला, पुढचा प्रश्न देऊ का मग? प्रांजली घ्या, मग स्नेहल खिराडे पुढचा प्रश्न. चला, पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न
अतिशय सोपा आहे. अपूर्णांकामधील हा प्रश्न आहे बघा, खूप छान प्रश्न आहे. एक दुधाची टाकी काटोकाट भरली तर तिच्यामध्ये 48 लिटर दूध मावते. म्हणजे ही त्या टाकीची क्षमता आपल्याला दिलेली आहे, एकूण क्षमता जे की आहे 48 लिटर. ती टाकी 712 भरलेली आहे. जर त्यातले 1 दूध काढून घेतले तर टाकी काटोकाट भरण्यासाठी किती लिटर दूध आणखी त्याच्यामध्ये घालावे लागेल. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घेतल्यानंतरच तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर काढता येणार आहे बाळांनो. ती टाकी बघा, त्या टाकीची क्षमता काय दिलेली आहे, ऍक्च्युअल ती किती भरलेली आहे, त्यानंतर त्याच्यामधलं काहीतरी दूध काढून घेतलेले आणि नंतर आपल्याला ती काठोकाठ भरायची आहे, म्हणजे पूर्ण भरायची आहे आणि त्याच्यासाठी किती दूध घालावं लागेल असं विचारलेलं आहे. तर चला एक प्रयत्न करा पटकन, कारण की अशा पद्धतीचा प्रश्न मला वाटतं मागच्या सेशनमध्ये, कालच्या सेशनमध्ये झाला असावा, आहे की नाही. चला प्रयत्न करा, बघूयात किती जण सोडवतायत. व्हेरी गुड. चला खूप छान. केतन, यशश्री बारकुल, अथर्व चौधरी, धनश्री घवाळे, श्रेया खवताड, प्राची बोरकर, राजेश्वरी कवडे. चला जे उत्तर टाकणार आहे त्यांचं नाव येणार आहे, त्याच्यामुळे पटकन उत्तर काढलं की चॅट बॉक्स मध्ये नाव टाकून द्यायचंय तुम्हाला, म्हणजे उत्तर टाकून द्यायचंय, नाव ऑटोमॅटिक येणार तुमचं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. चला जे प्रयत्न करतात ते एक ना एक दिवस यशस्वी होतात, कळलं का. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर टाकण्याचा प्रयत्न करायचंय. कोणीही काय म्हणतात त्याला, आळस करायचं नाही. हा, अमृता, पृथ्वीराज, निरंजन, आर्यन, आदित्य, पृथ्वीराज. बघा व्हेरिएशन नसले पाहिजे, तुम्ही खरंच उत्तर काढायचे आणि जे उत्तर आले तेच पाठवायचे, कारण की इथं कोणाचं येते, कोणाचं बी आले, कोणाचं सी आले, कोणाचं डी आले, असं होत नाही रे बाबांनो. एकच एका प्रश्नासाठी उत्तर असतं. ओके अथर्व, आर्यन, प्रसाद, झालं का प्रसाद दादा? ओके गुड. चला खूप छान. अश्विनी यादव, आरोही रणदिवे. चला कार्तिकी नगवडे, सोमनाथ म्हेत्रे, अक्षरा बोरकर. व्हेरी गुड. चला खूप छान, मस्त, करेक्ट. सईतीदार, यशराज गायकवाड. लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या तरच उत्तर काढता येणार, त्याच्यासाठी मेहनत पण आपल्याला तेवढी घ्यावी लागणार. करेक्ट अभिषेक, स्वराली नायकवाडी. ओके चला बघा, समजून घ्या. प्रयत्न थोडाफार का होईना करायला पाहिजे आहे. तुम्ही प्रयत्न केला तरच तुम्हाला सोडवता येणार आहे, ती तुमची भीती जाणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करत चला. कसं कुठपर्यंत तुम्ही 1 स्टेप सोडवा, 2 स्टेप सोडवा, 3 स्टेप सोडवा, पण सोडवणं गरजेचं आहे, कारण की जिथपर्यंत तुम्ही सोडवलेलं आहे त्याच्या पुढचं तर मी सगळं तुम्हाला उदाहरण सांगणार आहे, पण त्याच्या पुढचं तुम्हाला लक्षात राहणार आहे ना, कसं काढलंय मॅडमनी, मग आता लक्षात ठेवतो, आहे की नाही. चला पहा मग व्यवस्थित. ओके ओके, आता माझं सगळं बोर्ड कडे. व्हेरी गुड. कोण आहे? प्रियदर्शनी. ओके. इफ यू want shine like the sun, first you burn like a sun. म्हणजे तुम्हाला जर सूर्यासारखं चमकायचं असेल तर त्याच्यासारखं आधी काय मेहनत घ्यावी लागेल, जळावं लागेल. बर्न म्हणजे काय, प्रयत्न करावे लागतील. ओके चला पहा, या ठिकाणी टाकी जी आहे ती काठोकाठ भरली, म्हणजे टाकीची क्षमता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. टाकीची क्षमता किती आहे? पहा, दुधाची जी टाकी आहे, दुधाची टाकी अशी काढते, ही आपली दुधाची टाकी, याची जी क्षमता आहे ती किती आहे? 48 लिटर कॅपॅसिटी, क्षमता.
पण 48 लिटर याच्यामध्ये हे नाहीये ना, दूध नाहीये भरलेलं, पूर्णपणे भरलेली आहे का नाही, फक्त क्षमता सांगितली तुम्हाला की त्या टाकीची क्षमता 48 लिटर आहे. पुढं उदाहरण व्यवस्थित वाचा की ती जी टाकी आहे ती 712 भरलेली आहे. किती भरलेली आहे? पूर्ण नाही भरली. या 48 चे 12 समान भाग केलेत आणि त्याच्यातले 7 भाग फक्त त्याच्यात दूध आहे असं सांगितले. अपूर्णांक म्हणजे काय, तर हा जो अंश आहे, ठीक आहे, हा अंश आणि याला म्हणतात छेद. मग 12 काय आहे, छेद काय दर्शवतो, त्या टाकीचे जे दूध आहे त्याचे समान केलेले भाग, आणि अंश काय दर्शवत असतो, तर ते 7 भाग घेतलेले. हे लक्षात ठेवा. हे ज्याला समजलं त्याला कसलाही अपूर्णांकाचा प्रश्न दिला तर सोडवता येतो. ओके, मग 712 भरलेली आहे. आता हे अपूर्णांक आहे ना, आपल्याला काय करावं लागेल, किती लिटर भरलेली आहे ते काढून घेण्यासाठी काय काढून घ्यायचंय, पूर्णांक संख्या काढून घ्यायची. अपूर्णांक दिला असता आपल्याला कळतं का लगेच की किती लिटर पाणी असणार आहे, नाही ना समजणार. त्याच्यासाठी जो अपूर्णांक आहे त्याची पूर्णांक संख्या काढून घ्या. मग 48 चे 712 काढून घ्या. चला, 48 चे 712 चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं बाळांनो, ठीक आहे. चला, 12 चोक 48, 4 7 28 लिटर. 28 लिटर ती जी टाकी आहे ती दुधानं भरलेली आहे, पण तिची क्षमता मात्र 48 आहे, लक्षात ठेवा. 48 क्षमता आहे. थँक्यू श्रेयस बेटा. ओके, गुड. बघा, 48 लिटर क्षमता आहे, पण 28 लिटरच त्या टाकीमध्ये दूध आहे. किती? 28 लिटर. मग मी इथे लिहिते काय, 28 लिटर त्या टाकीत दूध आहे. आता हे जे पूर्णांक संख्या आली बाळांनो, ती पूर्णांक संख्या जी आहे ती या अपूर्णांकाची आहे. हा जो अपूर्णांक तुम्हाला दिलाय 7/12, या अपूर्णांकाची पूर्णांक संख्या ही काढून घेतली आपण 28 लिटर. हे समजलं का सगळ्यांना? बोला. आता हे समजल्यानंतर पुढचंही समजणार. पुढचं पहा, वाक्य आहे, जर त्यातलं 1/2 दूध, 1/2 लिटर दूध, इथं लिटर असा असेल वर्ड, तर त्यातले 1/2 लिटर दूध काढून घेतले. आता 1/2 म्हणजे काय सांगा, 1/2 म्हणजे काय, अर्धा आहे की नाही. चला, 1/2 म्हणजे अर्धा. त्याच्यातलं जे 28 लिटर दूध होतं त्याच्यातलं अर्ध दूध काढून घेतलेलं आहे. अर्ध म्हटल्यानंतर 28 चा अर्ध किती, बोला. 28 चा अर्ध किती, 14. 14 दोन्ही 28. आलं का लक्षात आता? अवनी, ज्ञानदा, श्रेयस, शिवम, 28 चा अर्ध किती, तर 28 ला 2 न भाग द्या, किंवा डायरेक्टली तुम्ही एका सेकंदात सांगू शकता 28 14 दोन्ही 28 म्हणजे 28 चा अर्ध 14 असणार. कसंही तुमच्या पद्धतीनं करा, पण सगळ्यांना परफेक्ट आलंच पाहिजे, ठीक आहे. मग 28 चे 1/2 म्हणजे अर्ध काढायला तुम्ही असंही काढू शकता. बघा, प्रॉपर बेसिक पद्धतीनं मी तुम्हाला सांगते, ते लक्षात ठेवा. बघा, 28 गुणिले 1/2, मग बेक बे बेक बे बेचोक 8, 14 लिटर दूध काढलेलं आहे. 14 लिटर दूध काढून घेतले, काढून घेतले. ओके, चला. आता 28 मधलं 14 लिटर दूध काढून घेतलं तर तेवढंच शिल्लक राहणार. केवढं? 14 लिटर शिल्लक राहणार ना. अर्धा भाग काढून घेतला, अर्धा तसाच शिल्लक आहे, म्हणजे 14 लिटर दूधच त्या टाकीत राहिले. तरी मी इथे तुम्हाला मांडून देते, 28 मधलं 14 लिटर दूध काढून घेतलं तर 14 लिटर दूध शिल्लक आहे त्या टाकीमध्ये, शिल्लक काढून घेतले. ओके, बघा, अगदी व्यवस्थित सुटसुटीत तुम्हाला मी इथे सांगितलेले ते लक्षात ठेवा. आता 14 लिटर दूध आहे बाळांनो, फक्त 14 लिटर दूध त्या टाकीत शिल्लक आहे, पण आपल्याला काय सांगितलंय, काढून घेतले. तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी, म्हणजे 14 लिटर म्हणजे एवढं दूध शिल्लक आहे आता फक्त आपल्या टाकीमध्ये, आपल्याला पूर्ण ती काठोकाठ भरायची, फुल करायची आहे. मग त्याच्यामध्ये ओतावं लागणारं दूध किती, एक्स्ट्रा आणखीन किती टाकावं लागेल आपल्याला त्या टाकी दूध, हे काढण्यासाठी त्याची क्षमता किती आहे, 48. 48 मधून तुम्हाला 14 म्हणजे जेवढं दूध आहे
तेवढं वजा करावं लागणार आहे. किती भरावं लागणार आहे तुम्हाला आणखीन, त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे. हे लक्षात आलं का? समजलं का? गणेश मगर, अथर्व दळवे, श्रीकांत दळवे, यशराज, कळलं का? चला बोला. हे समजलं का की आता 48 लिटर ही कॅपॅसिटी, टाकी पूर्ण भरण्यासाठी 48 लिटरची टाकी आहे, पण त्याच्यामध्ये आता जेवढं शिल्लक आहे दूध ते फक्त 14 लिटर आहे. आणि आपल्याला आणखीन किती ओतावं लागणार आहे? तर 8 मधून 4 गेले, किती? 4 राहिले, 4 मधून 1 गेला, 3 राहिले, म्हणजे 34 लिटर दूध ती टाकी काठोकाठ भरण्यासाठी ओतावं लागेल, काठोकाठ भरण्यासाठी घालावे लागेल. सेम अशा पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पुढे बरं का, त्याच्यामुळे हा प्रश्न समजलाय की नाही सांगा. चला, सेम हाच प्रश्न, असाच प्रश्न पुढे आहे तुम्हाला अभ्यासायला, त्याच्यामुळे हा प्रश्न सगळ्यांना समजलाय का ते एकदा सांगा मला. ओके, चला. म्हणून 34 लिटर दूध काठोकाठ भरण्यासाठी घालावं लागेल. 34 लिटर दूध टाकी जी आहे ती काठोकाठ भरण्यासाठी घालावं लागेल. ऑप्शन नंबर सी आहे बघा, आपलं उत्तर सी मध्ये आहे. समजलं का? चला लिहून घ्या. आता जे अपूर्णांक पाठाला ए टू झेड जेव्हा पाठ मी घेतला त्यावेळेस होते, त्या सगळ्यांना समजलं असणार आहे. हा, ज्यांनी त्यावेळेस प्रॅक्टिस नाही केली त्यांना अडचण मात्र येणारच ना मग, है की नाही? सराव करा तुम्ही. आता सुद्धा 3 ते 4 वेळेस हा परत परत प्रश्न पाहिला, सोडवला 3-4 वेळेस, 100% तुम्हाला येणार. फक्त एवढी मेहनत जो घेईल त्यालाच येणार. हा, मी काय सांगितलंय, 3 ते 4 वेळेस हा प्रश्न परत परत सोडवा, पहा. झालं का वैष्णवी? समजलं का? गार्गी, सर्वज्ञ, स्वरांजली, शौर्य, पृथ्वीराज, थँक्यू अवनी, थँक्यू. हा, मला ह्या ज्या इतक्या सुंदर सुंदर कमेंट इथं करतात, ह्या इथं पेक्षा मला युट्यूबच्या जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये करत जा, म्हणजे खरंच हा असं वाटतं मला. ठीक आहे, कारण की इथं मलाच दिसणार, तिथं सगळ्यांना दिसणार ना, आहे की नाही? थँक्यू. चला, शिकवण्याचं काय म्हणतात त्याला, हे झालं, एकदम फुलफिल झालं माझं. थँक्यू, थँक्यू अवनी बेटा. चला,
अवघड सोपं मी तुम्हाला करून दिलेले, त्याच्यामुळे समजलं. बर, थँक्यू. नाही ना. हा, परत ऐका. बरं, परत सांगते मी, परत ऐका. आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे उतार्यांचा, माझ्या आवडीचा उतारा, त्या उपक्रमामध्ये, त्या स्पर्धेमध्ये, म्हणजे छोटीशी एक स्पर्धाच आहे ती, त्या स्पर्धेमध्ये तुम्हा सगळ्यांना पार्टिसिपेट करता येते. ज्या विद्यार्थ्यांनी आणखी नोटीस बोर्ड उघडून बघितलेलं नाही, अनाउन्समेंट बघितलं नाही, त्यांच्यासाठी आज पण परत मी सांगत आहे की तुम्ही काय करायचं, छानसं तुम्हाला नमुने कसे पाठवलेत विद्यार्थ्यांनी ते आपल्या चॅनलवरती, रघुकुल ऑनलाईन क्लासवरती पाहायला भेटतील, किंवा सरांच्या चॅनलवरती सुद्धा, गणेश शिवराम घुले सर या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला कसे विद्यार्थ्यांचे उतारे आलेले आहेत, त्यांनी स्पर्धेमध्ये कसा भाग घेतलेला आहे, कसे व्हिडिओ पाठवलेले आहेत, किंवा तुम्ही फक्त तुमचा फोटो आणि तुमचे जसा उतारा तुम्ही सोडवलाय त्याचे सुद्धा फोटो किंवा व्हिडिओ बनवून पाठवला तर तुमचा बनवून दिला जाईल. फक्त तुम्हाला तो पाठवायचा आहे सरांच्या नंबरवरती. तुम्हाला तुमच्याकडे नसेल सरांचा नंबर तर सरांचा नंबर घ्या, कारण की बरेच जण आपले विद्यार्थी असतात, काय म्हणतात त्याला, फार बिझी असतात, मग ते पाहत नाहीत, कुठेही टाकतात आणि मग प्रॉब्लेम होतो. कारण की तुम्ही माझ्या क्लासच्या नंबरवर टाकला की थोडा उशीर होईल, सरांचा तिथं दिलाय नंबर, त्यांच्या नंबरवरती टाका. बघा, 7588636142 हा नंबर घुले सरांचा आहे. ठीक आहे, त्या नंबरवरती सगळ्यांनी पाठवा. ठीक आहे, म्हणजे तुला लगेच रिप्लाय भेटेल आणि बनवून पण भेटेल. ओके, म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट झालात, बनवून आलं म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट झालात त्याच्यामध्ये. आलं का लक्षात आता? हा, समजलं ना? ज्यांनी आणखीन तयार केलेले नाहीत, पाठवले नाहीत, घाबरत आहेत. घाबरत कशामुळे? कारण की बऱ्याच जणांचे फोन आले की मॅडम मी कसा पाठवू, काय करू, मला सुचना गेले. तर बाळांनो, तुम्हाला पाहायला सुद्धा तिथं भेटेल, एखाद्याचा पहा कसा पाठवलाय तो त्यानं. ठीक आहे, मग मलाही तुम्हालाही तसं पाठवता येईल. फक्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सांगितले मी काल सुद्धा, आज सुद्धा परत सांगते, किंवा तिथं सुद्धा लिहून दिलेले तुम्हाला आपल्या अनाउन्समेंट मध्ये, किंवा पाहायला सुद्धा. बघा किती सुविधा आहेत, तरी सुद्धा घाबरत आहे म्हटलं काय, या नंबरवरती पाठवा, लिहून द्या ज्याच्याकडे नाही त्यांनी, आणि या नंबरवरती तुम्हाला तुमचा उतारा, माझ्या आवडीचा उतारा, या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उताराचा व्हिडिओ करून तुमचा फोटो, नाव या नंबरवरती पाठवायचे, सरांच्या नंबरवरती. ठीक आहे, गणेश घुले सर यांच्या नंबरवरती पाठवा. ठीक आहे, लिहून घ्या, फिट करा आणि लगेच टाका. चला, पुन्हा रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला नंबर पाहायला भेटेल, काळजी करू नका. आता कम टू द पॉइंट. कारण की बघा, हा, जो स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे, ज्याचा एकदम छान असा आपला उतारा होणार आहे, त्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस मिळणार आहेत. ठीक आहे, रघुकुल ऑनलाईन क्लासेस तर्फे. त्याच्यामुळे सगळ्यांना, आपल्या रघुकुलच्या विद्यार्थ्यांना एक छानशी संधी आहे. त्या निमित्तानं तुमचा अभ्यास आणखीन ग्रो करणार आहे, वाढणार आहे, ज्ञानात भर पडणार आहे. आलं लक्षात? चला, आता आपण पाहूयात आपल्या स्क्रीनवरचा प्रश्न. अतिशय सोपा आहे हा प्रश्न. बघा काय प्रश्न आहे. एका फळाच्या दुकानात डझनाला रुपये 40 दराने किंवा रुपये 5ला एक केळी अशा दराने केळी विकली जातात, तर 99 केळी केवढ्याला मिळतील असं विचारलेले. एका फळाच्या दुकानात डझनाला रुपये 40 किंवा रुपये 5ला एक केळी अशा दराने केळी विकली जातात, तर 99 केळी केवढ्याला मिळतील. अगदी खूप छान असा प्रश्न आहे, रोजच्या व्यवहारातील हा प्रश्न आहे, आपल्याला लागू शकतो, आहे की नाही. व्यवहार आपण, तुम्ही जाता की नाही मार्केटमध्ये मम्मी पप्पांसोबत, आजी बाबांसोबत, मोठा दिदी मोठा दादा सोबत, किंवा स्वतःही एकटे जण, काही काही शूरवीर आहेत आपल्या इथं, जातात आणि आणतात, आहे की नाही. मग तुम्हाला सुद्धा नफा तोटा हा तर पाठ आहेच, पण याच्यामध्ये सुद्धा थोडासा वापर चतुराईचा करायचा आहे, की आपल्याला कोणतं परवडेल, कोणतं स्वस्त असणार आहे, कुठं पैसे जास्त जाणार नाही, हे तुम्हाला या माध्यमातून कळणार आहे. बघा, गणित किती महत्वाचं असतं, या माध्यमातून, या प्रश्नातून तुम्हाला समजते. त्याच्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित गणित आलं पाहिजे, सुटलं पाहिजे, भीती तुमची पळून गेली पाहिजे दूर दूर, आहे की नाही. चला सोडवा मग, चला सज्ज राहा, सोडवा. सगळ्यांची उत्तर पाहते मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आदित्य बाळा, परत सोडवा, तेच सांगतेय मी.
नो सोमनाथ, परत सोडवा. सृष्टीमुळे तुम्ही सुद्धा परत सोडवा. बघा प्रश्न, वाचा नीट एकदा. ओके, बाकी सगळ्यांचं बरोबर आहे. सृष्टीमुळे परत सोडवा. करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. चला, काही जण अजिबात एकदा सुद्धा त्यांचा कमेंट नसती, गप्प असे बसलेले असतात. तसं चालणार नाही. तुम्हाला पाठवावं लागणार आहे तुमचं उत्तर, प्रयत्न करावा लागणार आहे. करेक्ट नाही. हर्षवर्धन परत सोडवा. समृद्धी दिवाणे परत सोडवा. श्रेयस नगवडे परत सोडवा बेटा. चला 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 पटकन. पृथ्वीराज माने परत सोडवायचंय, प्रयत्न करायचा. प्राची बोरकर परत सोडवा. बाकीच्यांचे बरोबर आहेत हा, ज्यांनी पाठवलेले आहेत. शिवम गुले परत सोडवा. अर्णव शिंदे परत सोडवा. अर्णव. आर्यन जाधव परत सोडवा. कैवल्य परत सोडवा. कैवल्य. प्रियंका गाडेकर परत सोडवा. चला, बरेच विद्यार्थी आहेत, आणखी नाही, एकदा सुद्धा नाही उत्तर त्यांचं. असं नाही, सगळ्यांनी उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचे, पाठवायचे. फक्त टीव्ही बघितल्यासारखं बघायचं नाही, लिहून घ्यायचंय मस्तपैकी. ओवी शेळके चला पाठवा उत्तर पटकन. करेक्ट अवनी. अवधूत परत सोडवा. आदित्य परत सोडव. आदित्य चिरंगे, अवधूत गिरी परत सोडवायचे. कार्तिकी नगवडे. ओके कार्तिकी, व्हेरी गुड, बरोबर आहे. अवनी काकडे बरोबर आहे बेटा. त्यानंतर केतन माळी करेक्ट. यशराज पवार करेक्ट. अभिषेक अनपट करेक्ट. करेक्ट. आरोही रंधवे अगदी बरोबर. चला, आता टाइम अप झालाय, मी सोडून देते. आता लक्ष द्या, ज्यांचे राहिलेले आहेत, काढत आहेत, प्रयत्न करत आहेत तरी अडत आहेत, तर अशा सगळ्या बाळांनी स्क्रीनकडे पहा, व्यवस्थित समजून घ्या. बघा उदाहरणाकडे. काय म्हणते उदाहरण? एका फळांच्या दुकानात डझनाला ₹40 दराने. डझनाचा भाव किती आहे? 40 रुपये. ठीक आहे. आता सेम अशा पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पुढे आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, कळलं का? रुद्रसिंग, आर्यन पाटील, बघा आता लक्ष द्या. कुणाल करपुडे, बघा कुणाल कसं सोडवायचंय. डझनाचा भाव किती दिलेला आहे? डझनाला. पृथ्वीराज तुरई, बघा डझनाचा भाव सांगितलाय. डझनाला म्हणजे एक डझन जर तुम्ही घेतला, 1 डझन केळ्यांचा, तर तो बसणार आहे 40 रुपयाला. 40 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. 1 डझन जर तुम्ही केळी घेतली तर 40 रुपये द्यावे लागतील. आणि 1 केळी जर घेतली, 1 केळे, नॉट केळी, 1 केळे जर घेतले बाळांनो, तर 5 रुपयांना तुम्हाला पडणार आहे. ठीक आहे, 5 केळ्यात. मग याच्यासाठी तुम्हाला एक युनिट माहिती असणं गरजेचं आहे की एका डझनामध्ये नग किती असतात. 1 डझन बरोबर 12 नग. बघा साईडला लिहिते मी. 1 डझन बरोबर 12 नग. म्हणजे तुम्हाला 12 केळे जर घ्यायचे असतील, 12 केळी येणार आहे 40 रुपयांना. मात्र 1 केळी घ्यायची असेल तर तुम्हाला ती भेटणार आहे 5 रुपये. मग काही बाळांनी पटकन झटकन सोडवण्यासाठी काहीच बघितलं नाही, डझनाचा भावही पाहिला नाही, सन्नाट सुटले आणि काय केलं, 99 गुणिले 5 केलं, उत्तर काढलं 495. झाली मिस्टेक, गेला मार्क. असं करायचं नाही. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा, कारण की तुम्ही रघुकुलचे विद्यार्थी आहेत, हे लक्षात ठेवायचे. चुकायचं नाही, घाई करायची नाही. प्रश्न 2दा वाचायचा आणि नंतरच उत्तर नोंदवायचे. कळलं का? बघा मग आउट ऑफ मार्क पाहिजेतच, गणितात आउट ऑफ मार्क पडणारच. पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने अभ्यास वेळेवर सातत्याने करायचा, मगच मार्क मिळणार. फुकट कोणाला काही भेटत नाही बाळांनो, मेहनतीशिवाय पर्यायच नाही. कळलं का? चला बघा, कम टू द पॉइंट. बघा 1 डझनामध्ये 12 नग असतात. जर तुम्ही 1 डझन केळी घेतली तर 40 रुपयांना भेटणार आहे आणि 1 केळे घेतले तर 5 रुपयाला. ओके, मग एका डझनामध्ये 12 नग असतात आणि काही जणांनी कसं गेले, डायरेक्टली 5 न गुणले. बघा आता गंमत. 12 पंचे किती? 12 पंचे 60. बघा एका डझनात तुम्ही एक न जर डायरेक्टली
12 तुम्हाला केळी घ्यायची, डायरेक्टली 5 न गुणलं तर 60 रुपये होतात. 60 रुपये एका डझनाचे. पण एक डझनाचा तुम्ही भाव काढून घेतला तर त्याला 40 रुपये म्हणजे 20 रुपये तुमचा नफा होतोय. किती रुपये नफा होतोय? 20 रुपये. आलं का लक्षात? म्हणून या अशा प्रश्नासाठी काय करायचंय, आता डझनावर तुम्हाला केळी किती तुम्ही घेताय, किती केळी बसतीये ती बघायची. मग याच्यासाठी 99 भागिले 12 करा, म्हणजे किती डझन केळी घ्यावी लागतील हे कळेल तुम्हाला. काय करायचंय? 99 भागिले 12, 12 96. सुट्टी केळी किती घ्यावी लागतील? 3 केळे तुम्हाला काय करावं लागतील? सुट्टे घ्यावे लागतील. आणि 8 काय आलं? 8 डझन आलं. एवढं कळालं का रे तुम्हाला? एवढं समजलं का? हा भागाकार कळाला का? का केला, कशामुळे केला, का करायचं आहे कळलं असेल तर त्याला पुढचं उदाहरण सोडवता येणार आहे. असं करू का? बर, आज होमवर्क पाठवा मॅडम. बर ठीक आहे, करेल प्रयत्न. कारण की मी तुम्हाला आधीच एक्स्ट्रा होमवर्क दिल्यासारखं दिलेले, प्रश्नसंच सोडवायला सांगितलेले, म्हणून आणखीन मी ताण देत नाही तुम्हाला. तरी टाकेल मी 5 प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करेल. ओके, हे बघा अगोदर. चला, हे समजलंय का सांगा? A to Z विद्यार्थ्यांना समजलं? कळलं? वैष्णवी, समर्थ, स्वानंदी, निरंजन? ओके, व्हेरी गुड. हा, का केलं तर आपल्याला एका डझन किती घ्यावे लागणार? 99 केळे घ्यायचेत, पण त्यामध्ये डझन किती पडतात? कारण की डझनाचा भाव डझनाला द्यायचा आहे, सुट्ट्या केळ्यांचा भाव सुट्ट्या केळ्यांना द्यायचा आहे. ओके, लक्षात आलं? ज्यांचं डी आलेलं होतं त्या बाळांना आलं का लक्षात? बोला, कोणाकोणाचं आलं होतं ते माझ्या पक्क लक्षात आहे. त्याच्यामुळे सांगा पटकन, समजलं का? आता जास्त पैसे नाहीत ना घालवणार? हा, चला बघा मग. बघा मग, 8 डझन घ्यावे लागणार आहेत. एका डझनासाठी तुम्हाला 40 रुपये द्यावे लागतात. मग 8 डझनासाठी किती? एकावरून अनेकाची किंमत काढण्यासाठी गुणाकार करायचा असतो. म्हणून 8 डझनाची किंमत किती येईल बाळांनो? 8 डझन बरोबर किती? 8 गुणिले 40, 8 चोक 32 आणि वरचा 0 म्हणजे 320 रुपये तुम्हाला 8 डझन केळी घेण्यासाठी द्यावे लागणार. आता सुट्टे केळे 3 घ्यायचे, कारण की तरच मग 99 केळी होणार आहे ना. चला मग सुट्ट्या केळ्यांचा प्राइस त्याला देऊया. 3 केळे, एका केळ्याची किंमत 5 रुपये, 5 त्रिक 15, 15 रुपयांना 3 केळी पडली बघा आपल्याला. मग 320 अधिक 15 करायचं बाळांनो. 320 अधिक 15 किती आलं हो? 5 3 3 म्हणजे 335 रुपये. 335 रुपये केवळ तुम्हाला द्यावे लागणार. आणि काही जणांनी 495 भरलेत की रे. आता जे चुकलेले ते पुढे चुकायचं नाही. बघा कसं केलेलं आहे. तुमचा नफा करून दिलेला आहे मी इथं. नफा, प्रॉफिट. ठीक आहे, 335 जे की ऑप्शन ए मध्ये आन्सर आहे तुमचं. 335, 335 रुपीज. समजला? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, ठीक आहे. गुड श्रावणी, समृद्धी. चला, सुप्रिया. ओके, अक्षस, स्नेहल. ठीक आहे, थँक्यू समर्थ. चला चला समर्थ, वैष्णवी, जमाले, वैष्णवी नगवडे, तनिष्का गरुड. चला, झालं का? व्यवस्थित लिहून घ्या. सगळ्यांना समजलं का रे? ओके, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. चालेल ना, काय हरकत नाही. पण जिथं पाठवायचं तिथं पाठवलं अगदी उत्तम होईल ना, आहे की नाही? म्हणून म्हटलं बाळांनो, अक्षरा, अक्षरा बेटा, प्रियदर्शनी, झालं का? सगळ्यांचं झालं? ओके ओके श्रेयस, ओके. चला नेक्स्ट घ्या. कैवल्य दादा, कुठं समजलं नाही हो तुम्हाला? कैवल्य बाळा,
येस येस येस, झालं तर सुरुवात करणारच ना आपण कार्तिक. बघा आता 99 केळी तुला घ्यायची होती, पण डायरेक्टली आपल्याला 5 नाही गुंता येणार, कारण की इथं तुम्हाला व्यवस्थित असं सांगितलं उदाहरणामध्ये की एका फळांच्या दुकानात डझनाला ₹40 या दराने डझनाचा भाव दिलाय ना तुम्हाला, डझनाला ₹40 द्यावे लागतात आणि सुट्टी जर केळी घ्यायची असतील तर आपल्याला ₹5 पडणार आहे. ओके, मग आपल्याला नफा, आपल्याला काय वाटतं काहीतरी आपला फायदा व्हावा, आपण बाजारात जरी तुम्ही गेला असाल तुमच्या मम्मी सोबत पप्पांसोबत, तर आपण थोडंफार काय म्हणतो पैसे काय करतो, कमी करतो की नाही, एवढ्याला लावा तेवढ्याला लावा. मग इथं तुम्हाला धडधडीत दिलंय ना, तुम्ही जर डझनानं घेतलात तर ₹40 आणि एक एक जर घेतलात तर ₹5 पडणार. मग आपल्याला 99 केळी घ्यायची की रे, मग डझन किती होणार, तर 12ने त्याच्यासाठी भागावं लागेल 99ला, आणि मग 8 डझन झाले आणि 3 केळे आपल्याला आणखीन घ्यावे लागतील, तेव्हा 99 केळीची बरोबरी होणार आहे. मग डझनाचा भाव डझनाला द्यायचा, सुट्ट्या केळ्यांचा भाव सुट्ट्या केळ्यांना द्यायचा, दोघांची ऍडिशन करायची आणि उत्तर काढायचं. आलं का लक्षात आता? हा, उदाहरण दोनदा घरी या, एक्स्ट्रा आणखीन सोडवायचे तुम्ही, म्हणजे पक्क लक्षात राहणार. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. पुढचं उदाहरण अतिशय सोपं आहे. ऑर्नामेंट्स बघा काय आहे, 6.2 ला आपण ओनामा केलाय. ओनामा म्हणजे काय, बोला. ओनामा, व्हेरी गुड बेटा, करेक्ट, प्रारंभ केलेला आहे. चला, एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम, एका बांगडीचे वजन 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम असणार आहे. तिथं नॉट ग्रॅम, परत परत ग्रॅम कशाला आले, मिलीग्रॅम आहे बरं का, इथं करेक्शन करा. मिलीग्रॅम, मिलीग्रॅम, ठीक आहे, मिलीग्रॅम, मिलीग्रॅम 400, इथं नाही, इथं 450 मिलीग्रॅम. ओके, सगळ्या दागिन्यांचे वजन मिळून किती होणार असा प्रश्न तुम्हाला इथं विचारलाय. खूप छान प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा तक्त्याचा वापर करायचा आहे. चला पटकन यूज करा आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. तुमची वेळ सुरू होती आता. चला बघा बरं काय येणार उत्तर. अच्छा, ओके ओके, व्हेरी गुड. चला काढा उत्तर. हिमांशु, स्नेहा, श्रेया, जेधे, स्नेहल, तेजश्री, स्पंदन, स्वराज, भांडवले. झालं का स्वराज? अर्णवी, शरयू, स्वरित, प्रांजल, पार्थ, वैशाली, प्रद्युमान, तेजस्वी, निमरीन, समीक्षा, साईशा, संस्कार, आराध्या, हर्षद, आदित्य, प्रांजली लवटे, राजन देशमुख, वेदिका ढवळशंख, आदित्य जायभाय, अनिकेत बागुल, अलिशा शेख, महादेवी यादव. चला काढा पटकन. वेदांतिका, उत्तर काढायचंय. ओके, व्हेरी गुड. सार्थक, राजदीप, शिवम, तेजस, सृष्टी, प्राची, देवराज, दिव्यांश, आमीन, युगान, आमीन,
काढा उत्तर. अमीन मोगल, शिवम टेके, आकांक्षा मुंडे, समर तुंडे, आयुष, रवी, अनन्या, प्रथमेश. काय अवघड आहे याच्यामध्ये? एक युनिट महत्वाचं आहे, एक युनिट फार महत्वाचं आहे, तरच तुमचं उत्तर बरोबर येणार. सगळ्यांनी छान असा प्रयत्न केलाय, पण एक युनिट जो विद्यार्थी बरोबर यूज करणार त्याचंच उत्तर या ठिकाणी करेक्ट येणार आहे. ठीक आहे, कोणतं युनिट असणार आहे सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. कोण सांगते बघते मी, हा, कारण की तुम्ही उत्तर पाठवलेलं फक्त मलाच दिसणार आहे. बघूयात कोण उत्तर बरोबर पाठवतंय. कोणतं युनिट या ठिकाणी वापरावं लागणार आहे आपल्याला? बोला. युनिट विचारले रे, उत्तर नाही. अभिषेक, हा हा, शरू करेक्ट. फक्त व्यवस्थित ते मांडता आलं पाहिजे. नाही नाही, व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. तुम्ही सांगताय, बरोबर प्रयत्न करतायत, पण पूर्ण युनिट तुम्हाला लिहून दाखवायचंय ना, म्हणजे लक्षात येतं की काय नेमकं तुम्हाला म्हणायचंय. नाही नाही आरोही, नाही, बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेला आहे, पण थोडासा जसं पाहिजे तसं उत्तर नाही पाठवलेलं. नाही नाही नाही, एकाच पिन नाही. व्हेरी गुड. ज्ञानदा कोण आहे? समर्थ नाही, ज्ञानदा ढेपे. करेक्ट बेटा, करेक्ट, अगदी बरोबर, करेक्ट. प्रियदर्शनी थोरात, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही, फक्त ग्रॅम लिहून कसं चालेल रे? युनिट टाकायचं म्हटलंय ना मी तुम्हाला. नाही, फक्त 2 विद्यार्थ्यांनी छान प्रयत्न, मस्त करेक्ट केलेला आहे, अचूक प्रयत्न केलेला आहे. असो, चला लक्ष द्या, पहा, समजून घ्या आणि व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं या ठिकाणी आपले जे ऑप्शन्स आहेत ते अचूक पडलेले नाहीत वाटतं, म्हणून काही प्रॉब्लेम झालाय का काही जणांना? असं वाटायलंय का? नाही ना? ओके, सो कम टू द पॉइंट. चला पहा, लक्ष द्या. सर्वज्ञ पवार, समजून घ्या. करेक्ट स्पंदन, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला बघा, या ठिकाणी कोणतं युनिट तुम्हाला वापरायचं होतं ते मी सांगते. त्याच्यासाठी प्रश्न व्यवस्थित पाहायचा, 2दा वाचायचा आणि नंतरच सोल्युशनला जायचं आहे. अतिशय महत्वाचं युनिट आहे. या पाठात तुम्हाला युनिट पक्के करावेच लागणार आहेत, माहिती करून घ्यावं लागणार आहे. रिया, ठीक आहे, चला लक्ष द्या. बघा आता, ओके तन्मय करेक्ट आहे, आता तुम्ही पाठवलात होय. चला असो, बघा एक गळसरी आहे. गळसरी म्हणजे नेकलेस, ठीक आहे, त्याला मराठीतून गळसरी असं म्हणतात. आणि त्या गळसरीचं वजन आपल्याला दिलंय, किती दिलेलं? 25 ग्रॅम. आता ग्रॅम खाली ग्रॅम ची व्हॅल्यू टाकायची आहे, मिलीग्रॅम खाली मिलीग्रॅमची व्हॅल्यू तुम्हाला लिहायची आहे. ओके, मिग्रॅम म्हणजे मिलीग्रॅम. लक्षात आलं का? आणि या दोघांमध्ये असा पॉइंट असणार आहे, दशांश चिन्ह. जादूगर गोगा, चला तो असणार आहे, त्याला विसरायचं नाही. बघा 25 ग्रॅम आणि किती? 35 मिलीग्रॅम आहे. डायरेक्ट 35 असं नाही मांडायचं, नाही मांडायचं. असं मांडलं की चुकणार. मग काय, याच्यासाठी युनिट महत्वाचे. ते युनिट कोणते ते सांगणारे, लिहून देणारे, ते लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. चला, 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम. 1 ग्रॅम इज इक्वल टू 1000 mg, मिलीग्रॅम. हे युनिट माहिती असलं की पटकन उत्तर तुम्हाला अचूक करेक्ट उत्तर तुमचं 100% येणार. ठीक आहे, फक्त एवढं युनिट माहिती असायला पाहिजे. बर विद्या, लक्ष द्या. चला, ओके, शुभम यादव, हॅपी बर्थडे टू यू फ्रॉम आवर ऑल रघुकुल क्लास. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता बघा 25 ग्रॅम, आता 35 मिलीग्रॅम लिहायचंय तुम्हाला. 35 मिलीग्रॅम लिहायचे, मग ते कसं लिहिणार? तर 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम, त्याच्यामुळे 0.35 असं लिहावं लागणार. 0.35.
या पद्धतीने लिहावं लागणार. बघा आता हे व्यवस्थित आपण लिहूयात. सगळ्यांना दिसलं का रे? आता बघा व्यवस्थित छान सुटसुटीत लिहून घ्यायचंय. त्यानंतर जी बांगडी आहे बँगल बांगडी जी आहे ती 15 ग्रॅम आणि 5 मिलीग्रॅमची आहे. ग्रॅम खाली ग्रॅम, मिलीग्रॅम खाली मिलीग्रॅम, मिलीग्रॅम 5 मिलीग्रॅम दिले, मग 0.05 या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागणार आहे. बस एवढंच. त्यानंतर बांगडी झाल्यानंतर काय? अंगठी 10 ग्रॅम आणि 450 मिलीग्रॅम. तुम्हाला इथं सुद्धा एक हिंट दिलेली आहे 450 लिहून. ठीक आहे, इथं सुद्धा हिंट दिलेली आहे त्यांनी. बघा किती मदत करतायत ते आपली, पण आपण लक्षातच घेत नाहीत. त्याच्यामुळे लक्ष व्यवस्थित देणं गरजेचं आहे. ओके, बघा आता ऍडिशन करूयात. आपण ऍडिशन करूयात. हे व्यवस्थित तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे कशाचं लिहिले मी? गळसरी, गळसरी. त्यानंतर आली बांगडी आणि नंतर अंगठी. ओके, चला ऍडिशन करूयात. 5 अधिक 5 10, चला 1 3 अधिक 1 4, 5 आणि 4 9, 4 ला 4, पॉइंट खाली पॉइंट आलाच पाहिजे. 5 अधिक 5 10 ला 0, हातचाला 1 4. ठीक आहे, 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4 आणि हातचाला 1 1 मिळवायचा 5, म्हणजे 50.490, जे की ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. आता इथं 4 9 पुढचा 0 नाही जरी लिहिला त्यांनी तरी काहीच बिघडत नाही, कारण की त्या शून्याला काही किंमत नाही. डायरेक्टली लक्षात येतं, पण लिहायला पाहिजे. त्यांच्याकडून राहिलेलं असो, मी लिहून टाकते आणि आपलं ऑप्शन नंबर बी फायनल करते. चला, हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. समजलं का सगळ्यांना? बोला, समजलं का सगळ्यांना? मॅम नाही, मराठीचं आता थोडं थांबूयात ना. तुमचा एवढा छान उपक्रम सुरू आहे आणि मी कशाला आणखीन परत घेऊ? मी पण घेणार आहे, काळजी करू नका, पण उपक्रम होऊ द्या आपला पूर्ण. ओके, चालेल का बाळा? ठीक आहे, गुड. चला लिहून घ्या पटकन, लिहून घ्या. अनुष्का अडलिंगे, अथर्व तोडकर. येस, तुम्ही पण घ्यायचंय, सगळ्यांनी घ्यायचंय. मी नाही, तुम्ही पाठवून दाखवायचंय. फक्त इथं म्हणता मी पाठवणार आहे आणि कधी मग. चला, गुड. ओमराज, श्रेयस, युवती, गार्गी. चला, स्वरा भुरे झालं का? ठीक आहे श्रावणी बेटा, चालेल, टाका, चालेल, नो प्रॉब्लेम. झालं लिहून? सगळ्यांनी घेतलं का लिहून? पुढचा प्रश्न देऊ का मग? समजलंय का उदाहरण सगळ्यांना? गौरी, सयाजी, प्रदीप, प्रियल, शिवम शिंदे, शिवम टेके, शिवम गुले, प्रियदर्शनी थोरात, सुप्रिया जांभळदरे, ईश्वरी लांडगे, आराध्या बापकर, आरोही रणदिवे, तेजस्वी. ठीक आहे, झालं. ओम झालं का? ओम वाघमोडे, शुभ्रा राठोड, अवनी सुरसे. चला, झालं का? ओके, टेक नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचा प्रश्न. आता हा बघा, हा जो प्रश्न आहे तो अंतर बरोबर वेग गुणवले वेळ या घटकावरचा, म्हणजे अंतर वेग वेळ या घटकातील, पण अतिशय सोपं आहे. त्रैराशिक मांडणीनं तुम्ही एका सेकंडच्या आत उत्तर काढताल असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न अतिशय सोपा असल्यामुळे आपण घेऊयात, कारण की याला बेसिकची एवढी गरज लागत नाही त्याच्यामुळे. ओके, बघा, त्रैराशिक न काढायचं आहे. एक माणूस मोटार गाडीने 180 किलोमीटर अंतर 3 तासात कापतो. त्याच वेगाने, वेग तोच आहे बाळांनो, त्याच वेगाने 120 किलोमीटर अंतर कापायला त्याला आणखीन किती वेळ लागेल? किती वेळ लागेल असं विचारलेले. चला, त्रैराशिक मांडणीचा वापर करा आणि झटपट उत्तर काढा. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. नंतर आणखीन सांगू, बरं क्लासच्या शेवटी सांगते, तेव्हा तरी घ्या लिहून आणि पार्टिसिपेट करा. हा, चालेल, देते बाळा. चला, झालं का? स्वरांजली आखाडे, सुप्रीत कुंभार, आदित्य चिरंगे, आराध्या शिंदे,
आर्या इटकर, कार्तिक कवडे, वेदिका मुंडेकर, श्रद्धा जाधव, शौर्य खळदकर, आर्यन गायकवाड, रुद्र जाधव, सार्थक, धनश्री, भूमिका, श्रेयस मारवाडी, गोविंद यादव, पूर्वा सातपुते, प्रणव कुमार पाटील, प्रसाद पाटखेडे, शिवराज पाटखेडे, रितिका शिंदे, यश दानले, सुयोग भालेराव, स्वरा पवार, श्रेया पवार, यशराज पवार, महादेवी, आदित्य कोकणी, राजन, समृद्धी काशीद, विराज पवार, भक्ती जगदाळे, शिवराज बांगर, निकिता चौधरी, आयुष चौरे, सार्थक माने, पृथ्वीराज तुरई, हर्ष आदमाने, संस्कार शिंदे, प्रेमराज शेंबडे, शुभम यादव, दर्शन सावंत. ओके, चला, खूप छान उत्तर काढली आहेत. बऱ्याच जणांनी छानसा प्रयत्न केलेला आहे. बघा आता उत्तर कसं ऍक्च्युअल काढायचं आहे. त्रैराशिक मांडणी सांगितलं होतं की रे बाळा, मग काय झालं? थांबलो तसाच असं होय? नाही ना, काढायचं बाळा. त्रैराशिक अतिशय सोपी अशी मांडणी आहे बाळा. धडधडी तिथं काय सांगितले ते पाहायचंय. तासाखाली तास, किलोमीटर खाली किलोमीटर, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि आलं की उत्तर तुमचं झालं. एवढंच करायचं होतं बाळा. असो, चला समजून घ्या बाळांनो. हा, समजून घेतलं की उत्तर काढता येणार ना तुम्हाला. देऊ समजून? ओके, सो कम टू द पॉइंट. बघा कशा पद्धतीने उत्तर काढायचं या ठिकाणी. येस येस, बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेला आहे. बघा, रिया शिंदे लक्ष द्या. बघा कसं काढायचंय. ऑप्शन डी येत नाही बाळांनो. ज्यांनी डी सी लिहिलेले त्यांचं चुकलेलं आहे, त्यांनी लक्ष द्यायचंय, समजून घ्यायचंय. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा त्रैराशिक मांडणी काय असते. 180 किलोमीटर दिलंय. किलोमीटर खाली किलोमीटर लिहा, तासाखाली तास लिहा. 180 किलोमीटर 3 तासात जाते असं सांगितलं आपल्याला. किती तासात? 3 तासात. मग 120 किलोमीटर जायला किती तास लागतील? क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करायचे. 120 गुणिले 3, छेदामध्ये 180, कॅन्सलेशन करा. 0 0 कटले. 3 1 3, 3 6 18, 6 1 6, 6 2 12. सो फायनल तुमचं उत्तर आलेलं आहे 2 तास. समजलं का? आता ही काटाकाटी आहे ती तुमच्या पद्धतीनं करायची. मी या काटाकाटीचे नियम सुद्धा तुम्हाला शिकवलेले, स्पेशल तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बनवून आपल्या अनाउन्समेंट मध्ये टाकलेले आहेत. ज्यांनी बघितलंय, ज्यांनी मेहनत घेतली त्यांनाच कळणार आहे हे. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार सांगितलं जातं, पण तुम्ही नाही ऐकलं, अभ्यास नाही केला, मग कसं येणार? समजलंय काय सगळ्यांना? आलं? ओके, आलं सगळ्यांना. व्हेरी गुड. समजलं? घ्या लिहून. कोणाचं राहिलं असेल त्यांनी घ्या. वेदिका इंगळे झालं का? समृद्धी खोकले झालं का बाळा? समृद्धी काशीद, समृद्धी स्वामी, समृद्धी कोकाटे का संस्कृती कोकाटे? चला. श्रद्धा हिवाळे, सोहम हिवराळे झालं का? सोहम, भूमिका तांबे, निरंजन देशवंत, श्रेयस राऊत. चला झालं? ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. मग वेळ आहे ना, 8 वाजलेत. असो, एवढं उदाहरण घ्या, कारण की ऍज इट इज असं आता जसं काढले तसं त्रैराशिकचा वापर करूनच काढायचं आहे. निरंजन उत्तर काढा. सुप्रीत काय येणार आहे? कधी येणार आहे? आलेख? ओ छान.
आलेख आपण शेवटी घेणार आहेत, हा पाठ झाल्यानंतर. झालं का स्वरा? ओके गुड. अक्षरा बोरकर. ओके चला घ्या पुढचा प्रश्न. एक गाडी 8 तासात 480 किलोमीटर अंतर जाते, तर 2 तासात ती किती अंतर जाईल? किलोमीटर खाली किलोमीटर, तासाखाली तास, आणि उत्तर काढा. चला पटकन. सेम आता जो प्रश्न मी तुम्हाला सोडून दिला होता त्याच पद्धतीने सोडवायचा आहे, वेळ अजिबात लागत नाही. तेजस, सिद्धी, श्रेया, सुप्रिया, अवनी, शौर्या, प्रसाद, श्रेया, वरद, निरंजन, यशस्वी, कार्तिकी, अभिषेक, देवराज. चला 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 पट 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 उत्तर काढायचे. ईश्वरी करेक्ट. तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठव, कारण की इतके तुमचे हँड रिक्वेस्ट आलेत, एकाचाही माईक ऑन होत नाही, म्हणून मलाच बोलावं लागते. आलं का लक्षात? आता भरपूर जण, आता हेच उदाहरण 3-4 वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येतं, पण जी सगळ्यात सोपी, अचूक आणि 100% परफेक्ट उत्तर निघणारी मेथड मी तुम्हाला सांगते. सो लक्षात घ्या, समजून घ्या. अनेक मेथड आहेत, पण सगळ्यात टॉप मस्त इझी अशी मेथड मी तुम्हाला सांगितली, आणि म्हणून त्याचा वापर करा. कळलं का? चला कम टू द पॉइंट. बघा उत्तर कसं काढायचंय. अतिशय 1 ते 2 सेकंदात उत्तर निघतं, अशा पद्धतीची मेथड आहे आपली त्रैराशिकची. 8 तासात किती जाते? 8 तासात. आता तास इकडे लिहा, इकडे, नो प्रॉब्लेम. 8 तासात किती जाते? किती किलोमीटर जाते? तर 480 किलोमीटर. तर 2 तासात किती जाणार? तिरका गुणाकार 2 गुणिले 480 छेदामध्ये 8. आता तुम्हाला जशी काटाकाटी करायची तुमची मर्जी, तुम्ही करू शकता. कोणाला 8 न भाग द्यायचा आहे, मग छेदाला सुद्धा 8 न द्या. अंश स्थानाची संख्या आहे त्याला सुद्धा 8 न द्या. 2 न द्यायचा देऊ शकता, काहीच अडचण नाही, कोणी अडवणार नाही. मी तर मुळीच नाही. मी सांगितलेलंच तुम्हाला की तुमच्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता बाळांनो. ठीक आहे. चला पहा मग, बेक बे बेचोक 8. आता 4 ने मी 440 ला भाग देणार. बघा 4 1 4, 4 1 4, 4 1 4, 4 2 8, 4 0 0. सो फायनल आन्सर ऑप्शन नंबर ए असणार आहे 120 किलोमीटर. हे तुमचं उत्तर अचूक असणार आहे बाळांनो. समजलं का? अभिनव, आराध्या, महादेवी, श्रीराज, समजलं सगळ्यांना? चला सगळ्यांचं उत्तर करेक्ट आलं होतं बघा, एकाचही चुकलेलं नाही. सगळे व्हेरी गुड, खूप हुशार बाळ आहेत तुम्ही, मस्त, व्हेरी नाईस. ओमराज, समृद्धी साणेर, ऋषी बागुल, अभिनव काळे. चला सगळ्यांचं बरोबर आहे. ज्यांनी उत्तर पाठवलेत ना एकाच सुद्धा चुकलेलं नाही. मंजिरी करेक्ट, व्हेरी गुड. आर्यन ओवाळ, श्रद्धा हिवाळे, विराज पवार, चला अगदी बरोबर. गुड गुड गुड. चला सो तिसरा प्रश्न झाले, 3 प्रश्न झालेले आहेत. आणखीन आपला उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न राहिलेले आहेत, है की नाही? याच्यामध्ये 9 प्रश्न आहेत. किशोरचाही सोपा होता, पण जाऊ द्या, उद्या बघूयात. उद्या शनिवार आहे, माझाच क्लास आहे, त्याच्यामुळे उद्या पाहूयात राहिलेलं. आणि उद्या या पाठाचा आपण काय करूया, शेवट करूयात. ओके, सोपा पाठ आहे ना, काहीच अवघड नाहीये. ह्या पाठ झाल्यानंतर परत एक छोटीशी कन्सेप्ट घ्यायची, मग ती पुढच्या लेक्चरला घेऊयात. चला हा बर, वेगळी मेथड आहे कोणती असू द्या, माझ्या नंबरला टाकून द्या 9604 96 35 44. मी पाहते, चेक करते आणि पाठवते तुम्हाला. ठीक आहे. थोडस रिप्लाय लेट येणार, पण थेट येणार. कळलं का? भरपूर मेसेज असतात ना, मग ते सगळे बघायचे, रिप्लाय द्यायचा. बर, प्रथम तुलाच प्रथम होमवर्क पाठवावं लागणार आहे मला सोडून. चला, प्रणितीला तर दररोजच दिसते, आहे की नाही प्रणिती?
चला बघा, मी काय सांगितले परत एकदा अनाउन्समेंट इथेच करते. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन आपला उतारा आवडीचा या स्पर्धेमध्ये भाग घेतला नसेल त्या बाळांनी आपला उतारा आवडीचा म्हणजे माझ्या आवडीचा उतारा म्हणजे तुम्हालाच सोडवायचं तुमच्या आवडीचा उतारा मस्तपैकी तुमचा छानसा जरा फोटो नंतर तुमचं नाव आणि सोडवलेला जो उतारा आहे तो उतारा त्याचं ते काय समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार अलंकारिक शब्द असतील शब्दसमूहाबद्दल शब्द असतील असा बाजूला काढायचा आहे छोटासा व्हिडिओ करायचा आहे आणि पाठवून द्यायचा आहे सरांच्या नंबरवरती. सरांचा नंबर आहे 7588634142. मस्तपैकी या नंबरला पाठवून द्या आणि सहभाग घ्या आपल्या स्पर्धेमध्ये. आणि जे विद्यार्थी जिंकणार आहेत ही स्पर्धा त्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. ज्याला गिफ्ट घ्यायचं आहे प्राइज घ्यायचंय प्राइज मिळवायचे त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हा. पुन्हा म्हणू नका मला माहितच नव्हतं मॅडम तुम्ही किती उशिरा सांगितलं. ठीक आहे मी गुरुवारी सांगितले तुम्हाला बुधवारीच मेसेज पडलेला आहे तरी सुद्धा मी गुरुवारी सांगितलं आजही सांगितले उद्याही सांगणार आहे. ठीक आहे थँक्यू प्रथम दादा थँक्यू. ईस्ट और वेस्ट रघुकुल इज द बेस्ट. ओके गुड थँक्यू बेटा थँक्यू. लास्ट डेट कशाला वाट बघताय लास्ट डेटची. तुम्हाला वेळ भेटला की लगेच 5 मिनिटं लागतात. मी काल सांगेपर्यंत क्लास संपला की लगेच 5 मिनिटात भराभर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ भेटते फक्त 5 ते 10 मिनिटं लागतात जास्त अजिबात वेळ लागत नाही. थँक्यू समर्थ बेटा समर्थ मुंडेकर थँक्यू सो मच. चला बर 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 ओके चला लिहू नका. तुम्हाला काय म्हटले मी उताराचा फोटो पाठवा फक्त समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहावे लागतील की नाही. तुम्हाला नमुना उतारे पाहायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवरती तिथे पाहून घ्या कसे पाठवले इतर विद्यार्थ्यांनी. मग तुम्हाला काय करायचं स्वतःचा उतारा काढायचा त्यांचंच लिहून पाठवायचं नाही कॉपी करायची नाही. ओके आपला आपला पाठवायचं आहे. ओके चला थांबूयात. थँक्यू. ओके टाटा बाय बाय टू ऑल टेक केअर. अभ्यास करत राहा परफेक्ट होत राहा. चला थांबूया त्या ठिकाणी. येस येस परीक्षेला 92 दिवस राहिलेत. आर्यन दादा 4थीला असून टॉप इतका लक्ष ठेवतोय बघा. हे काय झालं मध्ये. ओके चला हा लक्षात ठेवा मग. हा चला ओके थांबूया त्या ठिकाणी आता. बाय बाय टू ऑल टेक केअर. ती कोण आहे मृण्मयी मेंढकर. मृण्मयी मेंढेकर थँक्यू आकांक्षा अक्षरा. चला बाय 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 बच्चो.